नमस्कार मित्रांनो, मी आपल्या भटक्या व्हिडिओ या चॅनलमध्ये आज खूप कालावधीनंतर साधारण 3 महिन्याने हा व्हिडिओ घेऊन येतो आहे. मधल्या 2-3 महिन्यातला पावसाळा, इतर गडबड यामध्ये मी व्हिडिओ केलाच नव्हता. आपण खेकड्यांचे बंदिस्त खेकड्यापालनचे 2 व्हिडिओ आपण केलेत. साधारण दुसरा व्हिडिओ 1-3 महिन्यापूर्वी मी आपल्याला टाकला होता. आणि आपण हे जे खेकडे आहेत हे हौदात जूनच्या सुरुवातीला टाकले होते. तर मी तुम्हाला म्हटलं होतं त्याच्यानंतर पुढचं त्याचं प्रजनन कसं होतं, काय परिस्थिती असते, किंवा हौद बांधल्याच्या नंतर मला जो काही अनुभव येईल तो मी आपल्याला सांगणार होतो. आणि आज म्हणूनच हा व्हिडिओ घेऊन मी आपल्यासोबत आलो आहे. आता साधारण आपण जूनपासून म्हटलं तर आत्ता डिसेंबर आला आहे. एक 6 महिन्याचा कालावधी गेला. त्यामध्ये आपण जी खेकड्याची पिल्लं सोडली होती ती आजही आहेत. थोडीशी एक 5-10ची मर लागली होती, मर झाली. त्या पलीकडे तसं काहीचही नाही. आजही या हौदामध्ये खेकडे आहेत काळ्या पाटीचे. पण हा हौद बनवताना एक साधारण चूक झाली, म्हणजे जो अनुभव नसतो किंवा संपूर्ण प्रशिक्षित, पण त्या प्रशिक्षणामध्ये पण ही गोष्ट आपल्याला सांगितली गेली नव्हती. तर मी तुम्हाला आज त्याचीच माहिती देणार आहे. कारण आपण सगळं एवढा खर्च करणार, त्याच्यावरती पुन्हा आपण संगोपन करणार, ती पिल्लं आणणार, या सगळ्या गोष्टींची काळजी घेत असताना त्या प्रयोगाकडे आपण ज्या वेळेला यशस्वी होण्याच्या मार्गावर येतो त्यावेळेला काहीतरी अडचणी होतात आणि मग ते खर्च फुकट जातो. म्हणूनच आज मी जे केलं आहे, हा माझा जो हौद आहे खेकडा पालन करण्याचा, आपण बघू शकताय. आत्ता थोडीशी नेट होती वरती, ती काढून ठेवले. तर मी तुम्हाला दाखवतो. हा आज हौदाची ही परिस्थिती आहे. अशी जराही पाणी नाही, कुठेही तुम्हाला खेकडे दिसत नाहीत. आणि हा जवळपास पूर्ण सुकला आहे. मी आपल्या नदीच्या याचं पाणी मी त्याला देतो 4-5 दिवसांनी, 8 दिवसांनी. पण हा पाणी तिथे थांबत नाही. म्हणजेच हा हौद आहे, हा थोडासा लिकेज झाला आहे. त्याला कारण असं की आपण हौद बनवला, त्याप्रमाणे खाली PCC केली, एक 6 इंचाची डबर सोलिंग केली, व प्लास्टर करून वर लादी मारली. आपण बघताय खेकड्यांना खेळण्यासाठी हे सगळं ठेवलं. परंतु पावसाच्या नंतरच्या कालावधीमध्ये ही खेकडी आपली बिळं करण्यासाठी थोडीशी खाली गेली. आणि ही जी साधारण 4 फुटाची जी उंची आहे त्यामधून त्यांनी खोलवर बिळं केली. त्यामुळे झालं कसं, हा जो आपण हौद बांधला होता बंदिस्त खेकडा पालनासाठी तो लिकेज झाला, त्याला गळती लागली. त्यामुळे पाणी थांबत नाही. परंतु जो आपण याच्यामध्ये बीज जो ठेवला आहे ते बीज काही जर मर सोडली तर ते बीज आजही याच्यामध्ये आहे. म्हणूनच सांगतोय की ह्यात करताना आपली एक मिस्टेक झाली, किंवा आपण जे वाचलं, बघितलं, प्रशिक्षण घेतलं त्यामध्ये कुठेही खाली PCC शिवाय कोणतीही गोष्ट सांगितली नव्हती. परंतु आपण केल्याच्या नंतर आता जर हा टँक लिकेज होत असेल तर त्यासाठी आपल्याला एक गोष्ट करावी लागेल. आपण बघू शकताय की आत्ता या हौदामध्ये पाणी नव्हतं. मी पाण्याचा पंप चालू केला आहे आणि पाणी सोडलं आहे हौदात, जेणेकरून या हौदामध्ये जी खेकडी आहेत ती कुठे आहेत, कशी आहेत, बिळात आहेत ते आपल्याला दिसतं. त्याच्यावरती जिथं खेकडी असतात तिथे हवेचे बुडबुडे वर येतात. तर मी तुम्हाला ते दाखवतो आणि त्याच्यानंतर मग आपण आहे ना ह्या लिकेजच्या बाबतीत बोलू, जे अनुभवाने मला कळतं आहे. आपण हे बघा, आत्ता मी पाणी सोडलं आहे, बघू शकताय. आता थोडा वेळ पाणी भरलं हे की आपल्याला जिथं जिथं खेकडी आहेत तिथे तिथे त्या ठिकाणावरून हवेचे बुडबुडे वर येताना दिसतील. तूर्त हा थोडासा भरेपर्यंत हा जो लिकेजचा विषय आहे, तर हा लिकेज आपण काढायला हवा. आता मी कालांतराने अजून एक साधारण 15-20 दिवसाच्या नंतर
थोडंसं JCBची मदत घेऊन ही थोडी माती बाहेर घेऊन त्यातलं बीच बाजूला करणार आहे. आणि त्यानंतर खाली जे बॉटमला तळाला जो मला आज प्रॉब्लेम झाला आहे, अडचण झाली आहे, जे लिकेज झालं आहे, गळती लागले, ती मला काढायची आहे. पण ते करत असताना आपल्या सगळ्यांना एक नवीन जर कोण हा प्रोजेक्ट करणार असेल तर मग आपल्या सगळ्यांना मी एक अनुभवातून सांगू इच्छितो की बाकी सगळं करूया आपण त्या पद्धतीने, परंतु खाली या हौदाच्या तळाला म्हणा किंवा साईडला जी आपण वरती ही जी लादी दिसते, वरती फक्त खेकडी चढू नयेत म्हणून लावले, ती न लावता आपण ती संपूर्ण लादी खालून वरपर्यंत लावली तर ते अतिशय सुरक्षित राहू शकतं. कदाचित हा मला जो अनुभव आला किंवा माझ्या बाबतीमध्ये हे जे लिकेज झालेलं आहे हौदाचं, तर ते होणार नाही. पुन्हा परत आता कसं JCB लावायचं झालं किंवा माणसं लावली, खेकडा बाजूला केला, माती काढली, तर हा खर्चाचाच विषय येतो. त्याच्यामुळे आपण जर नवीन कोण हौद करणार असाल तर त्याची काळजी तुम्ही घ्या. कारण अनुभवाने माणूस शहाणा बनतो, तर थोडंसं मला शहाणपण त्या पद्धतीने आलं आहे. आणि आता जो हा पाणी सोडला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला जसं म्हटलं की जिथं खेकडे असतील तिथे बुडबुडे येतात, ते मी तुम्हाला या शेवटी आत्ता ते दाखवून देतो. आपण बघू शकताय जिथे जिथे खेकडी आहेत तिथे अशी पाण्याला उकळ आल्यासारखी दिसते आपल्याला. जिथे ज्या बिळामध्ये जिथे ती खाली गेलेत, मुरलेत, तर तिथे अशा पद्धतीने सगळीकडे बुडबुडे येत आहेत. पुढेही बघू शकताय. त्यानंतर हा इथे बघा, या दगडाजवळ पण आपल्याला बुडबुडे दिसत आहेत, त्या पाईपजवळ पुढे. तर अशा रीतीने ही जी खेकडी आहेत ती इथे मुरलेत. म्हणूनच हा जो माझा अनुभव आला आहे तो तुम्हाला शेअर केला आहे. माझ्याकडून अनावधानाने किंवा त्याच्यामध्ये राहिले किंवा कदाचित कमी माहितीमुळं हे नुकसान होतं आहे, ते आपलं होऊ नये म्हणून पुन्हा एकदा जाता सांगतो की पूर्ण हौदाला आपण लादी मारून घ्या, अगदी बॉटमपासून वरपर्यंत. असं फार मोठा काही खर्च वाढणार नाही आहे, जेणेकरून हा पुन्हा जो मला झालेला नुकसान किंवा खर्च आहे तो आपल्याला येऊ नये. हे नवीन हौद बनवणारे किंवा खेकडा पालन करणारे किंवा प्रशिक्षण घेणारे जी लोकं आहेत, जे युवक आहेत, जो हा उद्योग करू इच्छितात, त्यांनी तेवढी काळजी घ्या. आणि आपल्या खेकडा पालन उद्योगासाठी माझ्याकडून जो अनुभव आहे तो मी तुम्हाला शेअर केला आहे. त्यासाठी पण तुमच्या उद्योगासाठी पण शुभेच्छा आणि चांगल्या पद्धतीने आपली या विषयामध्ये प्रगती करा. जर आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मग या भटक्या व्हिडिओ चॅनलला आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला असे अनुभवाचे व्हिडिओ किंवा नवीन व्हिडिओ मला देता येतील. थँक्यू, धन्यवाद.